प्लांटचा लेआउट आहे जे 80 रोलर शाफ्ट्स मशीन मिळतात फॉर टेस्ला. सो त्यांच्याकडनं हा लेआउट मिळालेला आहे. सो त्याचं एक सिम्पल लेआउट त्या सॉफ्टवेअरमध्ये कसा बनवलेला ते पुढच्या प्रेझेंटेशन. मंदार वे सॉफ्टवेअर आहे तो विज्युअल विज्युअल components. Single line. काही मशीन्स होत्या पहिली जी गॅनग्रिल असेल किंवा मिलिंग्स असतील, CNCs असतील, VMCs असतील किंवा हिटिंग मशीन्स असतील, ट्रेन्स, देन CMM असतील. सो ॲज इट इज जे त्यांनी ॲक्च्युअल प्लांटमध्ये वापरले त्याची लायब्ररी आपल्याकडे अवेलेबल आहे. सो ते ॲज इट इज मी इम्पोर्ट करून ते सिम्युलेट करू शकतो. सिम्युलेशन स्टार्ट केल्यानंतर फर्स्ट काय रोबोट पहिलीची गॅनग्रिल आहे त्याच्यात पार्ट इम्पोर्ट करतो. तो सर्क्युलर स्पियर आहे तो रेक्टँग्युलर प्लेस इनटू दॅट टू CNC VMC मशीन्स आणि अगेन नेक्स्ट स्टेशनला जातात ते कन्वेयर जिथे की हिटिंग प्रोसेस. सो इथं 4 हिटिंग मशीन्स आहेत. सो त्या 4 हिटिंग मशीन्स झाल्यानंतर जी क्रेन यूज केलेली आहे क्रेन इटसेल्फ ते पार्ट पिक करते आणि अगेन नेक्स्ट प्रोसेसला फिनिशिंग करते. अगेन ऑटोमेटेड गायडेड व्हेकल्स यूज केले जे की मशीन्समधनं पार्ट पिक करतील आणि नेक्स्ट स्टेशनसाठी सप्लाय करतील. कोऑर्डिनेट मेजरिंग मशीन्स आहेत आणि सगळ्यात शेवटी पॅकेजिंग. मध्ये एखादा प्लांट ॲक्च्युअलमध्ये कसं सिम्युलेट करायचा त्याचा स्टॅटिस्टिक्सचा डेटा सुद्धा मला फिट करता येतो ईच अँड एव्हरी मशीन. आता ही जी एका मशीनसाठी घेतलेलं प्रोसेस मशीन बिग लेथ 2 जी स्टार्टिंगला आपण 2 लेथ मशीन बघितलेलं त्यात 1 लेथ मशीन त्याचा आयडियल टाइम किती होता, वर्किंग टाइम किती होता, ती बिझी किती होती, त्याचा सेटअप टाइम किती आहे, त्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते ह्याच्यामध्ये करता येतं. आणि अलॉंग विथ त्याचे जो काही डेटा मिळतो आपल्याला प्रोडक्शन डेटा असेल आयडियल टाइम आहे तुम्हाला एक्सेल शीटमध्ये एक्सपोर्ट करून जर नंतर ॲनालिसिस जर करायचं असेल तर ते ॲनालिसिस करू शकतो. सो ह्या वेळेमध्ये एक सॉफ्टवेअर सिम्पल एक पिक अँड प्लेस मी दाखवतो कसं करायचं. फक्त फ्लो द्यायचा आणि फ्लो द्यायचा आणि इकडे जे ब्लॅक कलरच्या लाईन असतात ते पार्ट आहेत पार्टच्या बाहेर तो जाणार. आणि सगळे इन्स्टॉलेशन असतं आपण इनपुट घेतले होते त्या मशीनच्या CNC मशीनचे जे टाईप्स आहेत किंवा त्यांची कॅपॅसिटी त्याच्यानुसार ते घ्यायचे. अलॉंग त्याचे जर कॅपॅसिटी चेंज करायची असेल तर ते चेंज पण करू शकतो. त्याचा सायकल टाइम चेंज करायचा तो चेंज करू शकतो. त्याचे डायमेन्शन्स चेंज करायचे डायमेन्शन चेंज करू शकतो. जर काही तुम्हाला बफर्स ॲड करायचे असतील बफर्स ॲड करू शकतो. काही फेल्युअर्स ॲड करायचे तर फेल्युअर्स सुद्धा आपण ॲड करू शकतो. या फक्त पार्टचा फ्लो दाखवण्यासाठी आणि सायकल टाइम कॅल्क्युलेट करायसाठी दोन्हीसाठी.
लायब्ररी आहे ती आजपर्यंत मॅन्युफॅक्चरर्स. सो एलियन ब्रॅडली, एबीबी जर मी एक्सपांड केली आणखी, सो ह्यात मग रोबोटचे पेडस्टल्स असतील किंवा रोबोटचे वर्कस्टेशन्स असतील ते आहेत, आणि अलॉंग विथ रोबोट्स डिफरंट एबीबी रोबोट्स. सो ते सिम्पली ड्रॅग आणि ड्रॉप करून मी इम्पोर्ट करू शकतो. नेक्स्ट आहे व्हिज्युअल कंपोनंट. त्यांची स्वतःची एक लायब्ररी आहे. सो ह्यात तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेशन्स बघायला, ॲडव्हान्स मोशन्स असतील, बेसिक शेप्स असतील, रोबोट फॅसिलिटीज असतील. फॉर बिल्डिंग रोबोट असेल तर बिल्डिंग कॉईल लागेल, बिल्डिंग गन लागेल, आर्क बिल्डिंगची मशीन लागेल. सो ते अवेलेबल आहे. मोबाईल रोबोट्समध्ये डिफरंट टाइप्स ऑफ AGVs अवेलेबल आहेत. देन नॅव्हिगेशन्समध्ये आयडियल लोकेशन असते AGV साठी किंवा ह्युमन वर्करसाठी, त्याची लायब्ररी, त्याचे वेबसाईट्स अवेलेबल आहेत. रोबोट टूल्समध्ये डिफरंट टाइप्स ऑफ ग्रिपर्स अवेलेबल आहेत. रोबोट्समध्ये त्यांची सेल्फ मेड व्हिज्युअल कंपोनंटचे काही डिफरंट टाइप्स ऑफ रोबोट्स आहेत. जेनेरिक रोबोट्स असतील, स्कारा असतील, व्हिज्युअल ग्रिपर. ओपन सिम्पली त्याच्याजवळ आणला रोबोटच्या, त्याला कनेक्ट करतो. सक्षम वगैरे टाईप नसतं. एनी टाइप हे पण चेंज करू शकतो. कॉम्पोनंट आपण सिलेक्ट केला, ऑटोमॅटिकली ट्रॅक केला कुठला कॉम्पोनंट आहे तो ऑटोमॅटिक ग्रिपरच्या याच्या साईजनुसार साईजनुसार